पाणी कीर्तन पाणी कीर्तन आपण करताना पाण्या इतकीच आपल्याला जमीन महत्त्वाची आहे. जमीन नसेल तर पाण्याला काही अर्थ नाही, आणि पाणी नसेल तर जमिनीला काही अर्थ नाही. दोघं एकमेकांना पूरक आहे. पाणी जमिनीत पडलं की तृणांकुर उगवतात, गवत उगवतं, काही असेल धान्य पीक आहे ते उगवतं. मग पेरायची गरज लागत नाही. जमिनीत बी आधीपासूनच असतंय. त्याला पाणी मिळालं की अंकुर आणि कोंब फुटतो आणि ते इवलस रोप तयार होतं. तो रोपातून एक महावृक्ष, महाझाड तयार होतं. ही क्रिया, निरंतर क्रिया, आणि दर पावसाळ्यामध्ये ही क्रिया आपण पाहतो. अनेक झुडपं आपल्याला, वेली, रोपटी दिसतात. ती 3-4 महिन्याकरता असतात. 3-4 महिन्यानंतर ती नष्ट होतात, कारण त्यांच्या मुळामध्ये, खोडामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमी असते. त्यांची पानं जी आहेत ती पानं अन्न तयार करण्याची क्षमता कमी धारण करतात. म्हणून जमिनीचं महत्त्व खूपच आहे. जमीन नसेल तर मनुष्य राहणार कुठे? झाडावर राहील का? पाण्यात घर बांधून राहील का? गुहेत राहील का? पाण्याच्या पोटात राहील का? कुठे राहील? राहील थोडे दिवस, जहाजावर सुद्धा राहील, विमानात राहील. पण जमीन असेल तर त्याला पक्कं घर उभा करता येतं. पक्कं घर उभं करायचं म्हणजे त्याला विटा, रेती, सिमेंट लागतं, जे जमिनीतून मिळतं. रेती मिळते नदीतून, समुद्रातून. समुद्र कशावर आहे? जमिनीवर तर आहे, तरंगतो. पाण्यामध्ये सुद्धा जमीन तरंगते. ही पृथ्वीचं जे खंड आहे ते पाण्यावर तरंगत आहेत, गटांगळ्या खात आहेत. जेव्हा आपसात ते धडक देतात तेव्हा मग भूकंप वगैरे होतो, असं शास्त्रज्ञांचं संशोधन आहे. म्हणजे खरंच सुद्धा आहे. म्हणून जमीन ही माणसाला खूप आवश्यक आहे. और जमीन नसेल तर तुम्ही पाय कुठे ठेवणार ना? पाय ठेवायला जागा पाहिजे ना. नुसती जमीन असून भागत नाही, ती सुकी जमीन पाहिजे. चिखलाची जमीन चालत नाही. मी सुक्या जमिनीवरती मनुष्य जगतो. जमीन सुकी असू दे, मात्र त्याला तो पाणी घालतो माणूस, आणि मग बाग बगीचे फुलवतो. अशी विचित्र आणि दुहेरी जी बाजू आहे ती जमिनीची आहे. जमिनीच्या आतच सगळं आहे. सोनं, चांदी, नाणं, हिरे, मोती, सगळे, तेल पण, पाणी पण. म्हणून जमिनीचं रक्षण करायला पाहिजे. पेपरात बातम्या येतात, 10 एकर जमीन चोरीला गेली, विहिरी सकट. कशी काय? तर जमिनीची नोंद 7/12 असते, 8अ मध्ये असते, 6अ मध्ये असते. हे उतारे आहेत जमिनीचे. मग त्या उतार्यावरती फेरफार करून किंवा अफरातफर करून ती जमीन लाटली जाते. दुसरा एक जमीन लाटण्याचा प्रकार म्हणजे, दोघांच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये दगडांचा बांध असतो. तो बांध 4 फूट पुढे सरकवला जातो बाजूला. मग 4 फूट जागा आत आली. पुढच्या वर्षी 4 फूट, पुढच्या वर्षी 4 फूट, अशी 10-12 फूट जागा एखादा माणूस लाटतो. दुसरा जो जमिनीचा मालक आहे किंवा त्याचा सक्का भाऊ आहे तो मुंबईला असतो किंवा शहरामध्ये असतो, पुण्याला असतो. हे झालं जमिनीचं. तसं झाडं जी आहेत ती सुद्धा लाटली जातात. म्हणजे माझ्या जमिनीत एखादं झाड असेल आणि दुसऱ्याच्या जमिनीत झाड असेल तर दुसऱ्याच्या जमिनीवाला काय करतो, त्याचं झाड पाडतो माझ्या झाडावर.
माझे जे झाड असतं चांगलं मौल्यवान सागाचं वगैरे इतर, ते पडतं. त्याचा फोन येतो, अरे झाडावर झाड पडलंय, मग आता काय करतोस? कोणतरी चोर मार घेऊन जाईल, दे मला. मग एकदम कमी किमतीमध्ये झाड ते लाटलं जातं. त्या शहरात जे राहतात त्यांना काय झाडाची किंमत फारशी माहिती नसते. झाडांचा व्यवहार त्याला कळत नाही. देतो तो 200 रुपये घेतो, तो 200 रुपये पण देत नाही, मग तो येशील तेव्हा बघू, ते पण गेले खिशात. असा लुटालुटीचा प्रकार आहे. म्हणून जमीन जी आहे ती जमीन सगळी उगवते, झाड उगवते, माणसाला घरासाठी आश्रय देते. आता माणसाला घरासाठी आश्रय देते म्हटल्यावर माणसाने टोलेजंग इमारती उभ्या केल्या त्या जमिनीवर. 100 माळे, 50 माळे, 30 माळे, खुराडी, पॉश, फ्लॅट आणि काही बंगले बांधले. जमिनीवर जनावरे फिरती, भूषण पृथ्वीचे सारे ठरती. सर्वांसी होई जल उपाय, सेवाभाव समतोल जीवन ठाय. परिश्रमाचे अनेक प्रकार, पोषण होई शुद्ध साकार. देहांद्रिया पोटी चिंता, मानव कल्याण जमीन महत्ता. जमिनीवर काय? जमिनीवर जनावरे, पशु पक्षी सगळे फिरतात आणि हे सगळे पृथ्वीचे भूषण आहेत बरं का. पृथ्वीची लेकरं आहेत ती सगळी. पृथ्वी जी आहे ती कुणाला दूर लुटत नाही. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती खेचून घेते, सोडत नाही बाहेर. म्हणून तर आपण पृथ्वीला असे चिकटलेलो आहोत. पृथ्वी अशी फिरते. गुरुत्वाकर्षण शक्ती नसती तर बाहेर फेकलो गेलो असतो. म्हणून जमिनीची नासाडी, शेतीची नासाडी, मातीची नासाडी करू नये. नुकसान आपलंच आहे हो, तुमचं नाही, शेतकऱ्याचं आहे, देशाचं आहे, राज्याचं आणि गावाचं सुद्धा आहे. एखाद्या जमिनीमध्ये जास्त पाणी येत असेल, म्हणजे पाणथळ जमीन असेल, तर ती जमीन काय नापीक आहे, तिला काय फायदा नाही. एखादी जमीन खार जमीन असते, खारं पाणी येतं त्यात, उगवत नाही. एखादी जमीन रेताड असते, उगवत नाही काही. पण आता शास्त्रज्ञांनी असे शोध लावले की जिथं पाणथळ जमीन आहे तिथं अशी झाडं लावायची ज्या झाडांची मुळं पाणी जास्त शोषून घेतात. निलगिरीचं झाड लावतात अशा ठिकाणी, ते पाणी जास्त शोषून घेतं. खार जमीन असेल तर खारं पाणी लागणारी झाडं लावतात तिथे. रेताड जमिनीमध्ये खोल खड्डा खणून आता आंब्याची झाडं लावतात, फळांची झाडं लावतात, आवळ्याची झाडं लावतात, डोंगरावर सुद्धा लावतात. खडक फोडून झाडं लावतात. त्यांना पाणी घातलं जातं, त्यांना पाण्याची गरज आहे. एक माणूस नेमला जातो, मग त्याला रोज तो पाणी देतो. झाड एकदा शिरलं जमिनीत ते बरोबर पाण्याच्या दिशेने त्याची मुळं जातात. म्हणून भूषण आहेत. प्राणी मात्र सगळे, पक्षी पशु सगळे पृथ्वीचे भूषण आहेत. आणि सर्वांशी जल उपाय, जलाचा जो उपाय आहे तो सर्वांशी होय, सगळ्यांची तहान भागवली जाते. सेवाभाव समतोल जीवन ठाय, म्हणजे सगळ्यांची सेवा समतोल केली जाते. कुणाला काही कमी मिळत असेल तर त्याच्या वाट्याचं मिळतं त्याला नंतर मागे पुढे. आणि जमिनीची मशागत करण्यासाठी परिश्रमाचे अनेक प्रकार, पोषण होई शुद्ध शाखार. शेतीची मशागत केली जाते पीक घेण्यासाठी. वर्षभर शेतकरी राबतो त्या जागेमध्ये. काळी माती असेल, लाल माती असेल, पिवळी माती असेल,
पांढरी माती असेल. हे मातीचे आणि जमिनीचे प्रकार आहेत. वालुकामय असेल माती, म्हणजे वाळूची जमीन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आता काही काही झाडं जगायला लागले, पिकं यायला लागली. कारण त्या ठिकाणी पाणी नेऊन, म्हणजे एखादा डोंगर पोखरून त्यातून बोगदा तयार करून त्या ठिकाणी पाणी नेलं जातं. असे महाप्रयोग जगात चालू आहेत. आता यशस्वी सुद्धा झालेले आहेत. जमीन ही आई असते, प्रत्येकाची आई, प्राण्यांची, पशूंची, पक्षींची, सगळ्यांची आई. आणि ही आई काय करते? देहांद्र्या पोटी चिंता, मानव कल्याण जमीन म्हणता. सगळ्यांच्या पोटाची भूक भागवते, अन्न देते, अन्न निर्माण करते. देहांद्र्या पोटी चिंता. देहाची जी इंद्रिय आहेत, जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे, स्वादुपिंड, या अन्नाशी संबंधित जे अवयव आहेत त्याची चिंता मिटवते. इतकी महाशक्ती या जमिनीमध्ये आहे. आणि त्या जमिनीची वाट लावण्याचं काम मनुष्य करतो. पाणी नाही आहे, दुष्काळ आहे. पाणी आहे, जमीन पाणथळ झाली. जमिनीच्या पोटामध्ये पाईप घालून पाणी वर उपसलं जात आहे, बसा 15-20 फुटावर दुसरा बोरिंग असते, पुन्हा तिसरी बोरिंग असते, चौथी, अशी गावामध्ये 50-60 बोरिंग असतात एका गावात. जमीन फार सुकून गेली. 200-300 फुटावर पाणीच नाही, 600 फुटावर जावं लागते, 1000 फुटावर सुद्धा जातात. इतका पाण्याचा बेसुमार वापर मनुष्य करतोय, त्याला किंमत चुकवावी लागणार आहे भविष्यामध्ये. अरे आम्ही आता जगतोय छानपैकी, ऐश करतोय, आंघोळ करतोय, नहातोय, अरे पाणी पितोय. भविष्याचं काय? तुमची नातवंड पतवंड जे आहे त्यांना पाणी ठेवा ना. पाऊसच पडत नाही तर पाणी मुरणार कुठे? आणि सगळी जमीन कॉन्क्रीटची केली गावातली, पाणी कुठं जमिनीत मुरणार? तर जागाच नाही. डोंगर ते उजाड केले, तिथे झाडं लावली पाहिजे ना, तर ती झाडं ढग अडवतील पाण्याची आणि पाऊस पडेल डोंगरात. मग डोंगरात चर खायला लागतील, तिथे चरामध्ये पाणी मुरेल, आडवे चर. डोंगर जर असं असेल तर त्याला असे चर मारायला पाहिजे. असे उभे मारायचे तर पाणी निघून देत, असे मारायचे म्हणजे त्यात पाणी अडकून पडतं. हे साधे उपाय आहेत. नाला जो असतो तो वाहता करायला पाहिजे, सांडपाणी निघून जाईल. तो नदीत सोडायचं नाही, दूर कुठे नेऊन जमिनीत सोडा. त्याला गावात शोषखड्डे निर्माण करायला पाहिजे. ते जे सांडपाणी आहे ते जमिनीत मुरतं. आणि अशा अनेक प्रकारे जमिनीची आपण सेवा करू शकतो. जमिनीची सेवा केली की तुम्हाला जमीन मेवा देते. आणि हा मेवा पिकांचा असतो. गव्हाचं पीठ असेल, मक्याचं पीठ असेल, ते पिकाच्या स्वरूपात तुम्हाला आधी निर्माण करावं लागतं. मग चक्कीमध्ये जाऊन त्याचं पीठ तयार करावं लागतं. भात असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, भुईमूग असेल, असे अनेक पिकं जमीन देते. आणि त्या जमिनीच्या सेवेला पाणी हवं. पाण्याशिवाय जमिनीला अर्थ नाही हो. जमीन भरपूर आहे, 20 एकर, 100 एकर, 50 एकर, पण पाणीच नाही. 4 विहिरी पाडल्या, 5 बोरिंग काढल्या, पाणीच नाही. मग अशी जमीन उपयोगी नाही. मग अशा जमिनीला बाहेरून टँकरने पाणी पुरवावं लागतं. एकदा का तिथं झाडं जगली, बाग जगली की जमिनीत पाणी मुरतं आपोआप पावसाचं. झाडांची मुळं जी आहेत ती जमीन
भुसभुशीत करतात, फार खोलवर जातात. ती जिथं पाणी आहे तिथं पोचतात खाली, आणि वरून जे पावसामार्फत येणारं पाणी आहे ते मुरवतात. अशी 2 कामं, 2 कशाला 5-6 कामं झाडं करतात. झाडं लावणं हे पुण्याचं काम आहे. झाडं जगवणं महापुण्याचं काम आहे. आणि त्याला जी फळं येतात त्याचा फायदा त्या माणसाला किंवा शेतकऱ्याला होतो. आणि सगळं देतं कोण, हे पुरवतं कोण? जमीन. राजा हो जमीन. मग जमीन विकू नका. डोंगरात जमीन आहे, ठीक आहे, तुम्हाला जाता येत नाही, 1 दिवस लागत असेल, ती विका आणि खाली घ्या. ती विकली आणि पैसे उडवले, काही उपयोग नाही. कुठेतरी गुंतवा, घर उभं करा, बिझनेस निर्माण करा, धंदा चालू करा, एखादा व्यवसाय चालू करा. तर त्या जमिनीतून मिळणाऱ्या पैशाचं सोनं होईल. आता जमीन विकली सोन्यासारखी आणि कोळसा हाती आला आणि मग कटोरे घेऊन फिरायची पाळी आली. असे खूप महाभाग आहेत. सोन्यासारख्या सपाट जमिनी विकून टाकल्या त्याने आणि आता भिका मागत फिरत आहेत. ज्यांनी घेतल्या जमिनी, बिल्डरनी, त्यांनी टोलिंग इमारती उभ्या केल्या. 5 लाखाला घेतले आणि 50 कोटीच्या वर कमवले त्याने. त्याला काय दिलं? घंटा बस वाजवत आयुष्यभर. याचं कारण काय आहे मात्र का? अशिक्षितपणा, कर्जबाजारीपणा आणि हाव. मी असं करेन, मी तसं करेन, मी याव करेन, त्याव करेन. काय उपयोग आहे? अरे बचतच नाही तुझ्याकडे, गुंतवणूकच नाही तुझ्याकडे, तर तुझं उर्वरित आयुष्य जाणार कसं काय? कोण तुला नंतर देणार आहे खाटीवर बसून? पोरं पोरं लात मारून बाजूला करतील तेव्हा तुला समजेल. पोरगी देऊ शकते, तिला माया असते. पण मुलगी जी आहे ती अनेक भूमिका पार पाडते. बहिणीची, आईची, बायकोची, मावशीची, मुलीची, अनेक भूमिका. तिचं मन दयाळू असू शकतं, नाही असं नाही. अरे बेवड्या बापाला सुद्धा पोरी सांभाळतात, बेवड्या नवऱ्याला सुद्धा पोरी सांभाळतात. उदाहरणं आहेत समाजात, जाऊन बघा. ज्या असतात अशा, काही असतात त्या सोडून देतात नवऱ्याला. मर, मला पैसे देत नाही, मर. काही ज्या कट्टर आहेत त्या नवऱ्याला सोडत नाही, जीव गेला तरी सोडत नाही. याच्यामध्ये एक विनोदाची गोष्ट आहे. एक नवरा बायको जोडपं होतं, रोज भांडायचं. लोक म्हणाली, अगं तू काय करतो, नवरा रोज मारतो, भांडतो, सोडून दे ना त्याला. तिने विचार केला, लोक बरोबर सांगतात, कशाला रोज कुठून भांडायचं, त्याचं तोंड बघायचं, सोडून देऊ. दिला सोडून. मग घरच्या माणसाने तिचं लग्न लावून दिलं दुसऱ्याबरोबर. तिकडं राहिली नांदी 6 महिने. 6 महिने नाही, पुन्हा पहिल्याच नवऱ्याकडे आली. शेजारी आली, अगं काय झालं असं? पुन्हा आली शिकडं, काय झालं? ते म्हणली, काय सांगू तुम्हाला, या नवऱ्याची तिकडं मजाच नाही. लोक हसायला लागली, काय म्हणतेस, काय मजा आहे? अहो जो नवीन नवरा मी जो केला तो मला बोट सुद्धा लावत नाही, गालाला चापट सुद्धा मारत नाही. काय कामाचा? 10-12 मारकुटा नवरा आहे, मारतो पण त्याच्या मारण्यात प्रेम आहे. आता हा विनोदाचा भाग झाला. बायकोला मारू नये कोणी, स्त्रीवर हात उगारू नये कोणी. पण असे काही गमती जमती समाजात घडतात.
आणि घडण्याचं कारण काय? जर तुम्हाला आसरा असेल, जमीन असेल, घर असेल, तर अशा गोष्टींचा आनंद तुम्ही उपभोगू शकता. 36 वर्ष नोकरी केली पण घर बांधायचं राहून गेलं अशी लोक मला सांगतात. 36 वर्ष, काय कधी 40 वर्ष करतात नोकरी. तरुण झाल्या नोकरीत लागतात, बापाच्या जागेवर नाही तर स्वतःच्या हिमतीवर सुद्धा लागतात, कुणाच्या वशिलेने लागतात. 40 वर्षात घर बांधत नाही. किती पगार असेल तर? आता तो 50-60 हजार असतो. सरकारी सेवेमध्ये 1 लाख असतो, 50,000 असतो. खाजगी सेवेमध्ये असतात 25,000 20,000 तर स्टार्टिंग मिळतोच. दर वर्षाला एक पगार बॅलन्स टाकला, किती झाले मोजा. त्याच्यात 1 गुंठा जमीन मिळते कुठेतरी, घर बांधता येतं. लोक करत नाहीत, सगळं उडवतात, खातात पितात, मजा करतात, ऐश करतात, पिकनिक ट्रिप काढतात, सहल काढतात. काय उपयोग तुमचं झाला? तुमच्या पुढच्या पिढीला त्याचा काय उपयोग नसेल तर तुमचं जगणं काय उपयोगच आहे का? त्याला काही अर्थ नाही. अजूनही वेळ आहे. ज्यांनी असं केलंय त्यांना सुधारण्याची संधी अजूनही आहे. जमीन वाचवा, झाडं वाचवा, पाणी वाचवा, अन्न वाचवा, शिक्षण घ्या, स्वच्छता ठेवा, राष्ट्रसेवा करा, गावाची सेवा करा, शहरं स्वच्छ ठेवा, राज्य स्वच्छ ठेवा. अशा अनेक गोष्टीमध्ये आपल्याला सहभागी होता येतं. त्याला असतं सामाजिक कार्य म्हणतात. आणि सामाजिक कार्य करण्याची आवड असते प्रत्येकाला. तर ती संधीची वाट बघण्यासाठी गरज नाही त्याची. झाडू घ्यायचं हातात, चालू काम स्वच्छतेचं काम. नाही जमत, अन्न बचत करा ना तुम्ही. कमी शिजवा, तुमच्या पुरतंच शिजवा. शिळं अन्न करू नका, फेकून द्यायची वेळ येते. तरी हल्ली कोण भिकाऱ्याला अन्न पीक घालत नाही, माजलेत म्हणतात. मग त्याला पण लाज वाटते. अरे झाडं लावा, वर्षातून 2 झाडं लावा, तुमच्या गावाला जाऊन लावा, शहरात लावा. फायदा काय? तुम्हाला नाही फळं मिळणार, तुम्हाला नाही सावली मिळणार, तुमच्या भावी पिढीनं तरी मिळेल. हे बघा, हे जे झाड आहे ना, ते आमच्या आजोबाने लावलं, बाबाने लावलं, आईने लावलं, आजीने लावलं, मावशीने लावलं, असं सांगतील ते लोक. तुमच्या येण्याची जाण्याची नोंद त्या झाडामध्ये आहे. आठवण त्याला आपण म्हणू. असं काम करा. पैसा जाम उडाला हो आतापर्यंत, तर समाजासाठी तुमचे उपयोग करा. तुमच्या ज्या जमिनी आहेत ते विकू नका. ठीक आहे, भाड्याने द्या ना. भाड्याने जता शेती करतात हल्ली. तुमची जमीन आहे ना, एखाद्याने घेतली 5 वर्ष 10 वर्षासाठी, लावली बांबूची झाडं, सागाची झाडं, विकून टाकली. तुम्हाला तुमचं भाडं मिळालं, परत त्यातला अर्धा हिस्सा भेटला, काय असेल ते, किंवा काय 10% असेल ते मिळाले, खूप पैसा येतो. सागाचं झाड मौल्यवान आहे, फर्निचरसाठी उपयोग होतो त्याचा. किंवा फळझाड आहेत. एखाद्या जमिनीत आवळ्याचं झाड लावा, 100 वर्ष 125 वर्ष ते पीक देतं. आणि एक झाड आहे ना, एका वेळी 100 किलो आवळ्याचं झाड पीक देतं बरं का. चांगला जातीवंत आवळा लावायचा. बाजारात ज्याला मार्केटमध्ये मागणी आहे असा लावायचा. कलमी लावा ना, कलमी आवळा, मोठं फळ असतं. कलमी आंबा लावा. बांधाने लावायची अशी झाडं. जमिनीचं रक्षण होतं आणि आपल्याला हद्द कळते, पीकसुद्धा मिळतं.
पहिले 4-5 वर्ष किंवा 3-1 वर्ष तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, पाणी द्यावं लागतं. तर पाणी नसेल तर मग ते झाडं मरतं ना. म्हणून जमिनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, तुमच्या झाडांची, तुमच्या श्रमाची, तुमच्या मेहनतीची, तुमच्या कष्टाची. जमिनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला धन मिळेल की मिळेल. असं व्हायला पाहिजे. 1 गुंठा 2 गुंठा जागेमध्ये लोक भरपूर पिकवतात आधुनिक तंत्रज्ञानाने. घ्या जमीन कुठंतरी विकत. जमीन घ्यायला पण आता विकत घ्यायला सुद्धा महाग झाले. काय नसतात हो, लोकांकडे पैसे नसतात, खूप अडचणी असतात. पण एकदा का घेतली जमीन जागा ती विकता कामा नये. तिचे हप्ते फेडताना नाकी न येतात. आपण हौसेने घेतो जमीन जागा, टिकवता आली पाहिजे. टिकत नाही म्हणतात, मग काय विकत देतात, चालेल कंगाल. अशा अनेक घटना, अनेक गोष्टी जमिनीशी निगडीत आहेत. म्हणून पोटाची चिंता मिटवणारी जी काही साधनं आहेत, तत्व आहेत या सृष्टीमध्ये, त्याच्यामध्ये जमीन आणि जल या 2 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. त्याचं माणसाने संरक्षण करायला पाहिजे, संवर्धन करायला पाहिजे, त्यांचं पोषणसुद्धा करायला पाहिजे, त्यांची गुंतवणूक करायला पाहिजे. तरच या राष्ट्राचं, या राज्याचं, या गावाचं, या शहराचं भवितव्य उज्ज्वल होईल आणि मनुष्य सुख आणि समृद्धीने जगेल.